नमस्कार, मी सुनीता पटायत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास गुलाबाची अशी काही माहिती देणार आहे की त्या माहितीने आपले गुलाब कधीच खराब होणार नाहीत आणि गुलाब चांगले राहतील आणि गुलाबाची वाढ चांगली होईल. गुलाब फुले भरपूर देतील आणि अशी जर टप्प्याटप्प्याने तुम्ही जर गुलाबाची केअर केली तर गुलाब नक्कीच चांगले येतील आणि खराब होणार नाहीत. खराब झालेले असतील तर ते पण चांगले होतील. पण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्या नंतर आपले गुलाब चांगले येतील आणि त्याला भरपूर असे फुले येतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो कुठेही स्किप करू नका. हे कोणते लिक्विड आहे आणि कसे वापरले आहे, किती वापरले आहे ते दाखवणार आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. गुलाब हे आपल्याला सगळ्यांनाच आवडणारे प्लांट आहे आणि गुलाब आपल्याला खूप आवडते. यासाठी आपण प्रत्येकजणच आपण गुलाबाचे प्लांट लावतो. आपल्या गार्डनमध्ये गुलाब हा ठेवतो. पण आपले गार्डनमध्ये गुलाब चांगला वाढावा आणि त्याची चांगली केअर व्हावी, कशी करायची ते मी सांगणार आहे. हे पहा, गुलाब हा माझा थोडा खराब झालेलाच गुलाब आहे. त्याच्यावरच मी काम करणार आहे, कारण मला त्याच्यावर कामही करायचे होते आणि व्हिडिओ शेअर करायचा होता. हे पहा, हे गुलाब आणि हा बराच 2-3 वर्षाचा माझा गुलाब आहे आणि तो मी आता खुरपून घेत आहे. खुरपीताना मात्र काळजी घ्यायची की आपल्या गुलाबाचे मुळे कुठेही तुटू नयेत किंवा खराब होऊ नयेत. वरच्यावरी अद्दर खुरपून घ्या. आणि हे पहा, हे असे खराब झालेले पाने ते पण काढून घ्या. तुम्ही फुलं पण काढून घेऊ शकता. फुले वाळलेली फुले काही असतील, खराब फुले काही असतील, किंवा देवपूजेसाठी आपण गुलाबाचे फुले काही तोडून घेतले तर त्याची त्या ठिकाणाहून भरपूर अशी वाढ होईल आणि नवीन फुटवे येतील, नवीन फांद्या येतील. यासाठी आपण सतत गुलाबाचे काही पाने किंवा जास्त दाट झाले असतील तर फांद्या पण थोड्या थोड्या समोरच्या साईडने कट मारा किंवा कट करा, म्हणजे त्या ठिकाणाहून 2-3 फुटवे येतील आणि आपल्या गुलाब चांगला होईल. हे पहा, आपण गुलाबाची कटिंग करते वेळेस समोरच्या साईडने कटिंग करायची. जास्त हार्ड प्रूनिंग करायची नाही, सॉफ्ट प्रूनिंगच करायची आहे आपल्याला. कारण हार्ड प्रूनिंग आपण वर्षातून 2 वेळेस करतो. एक तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये किंवा मग मार्च-एप्रिलमध्ये. असे 2 वेळेसच आपण गुलाबाचे हार्ड प्रूनिंग करू शकतो. आणि हार्ड प्रूनिंग केल्याच्या नंतर त्याची केअर कशी करायची, कशी हार्ड प्रूनिंग करायची, तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. पण आत्ता सध्याला आपल्याला हार्ड प्रूनिंग करायची नाही, कारण छोटी छोटी कटिंग करायची. जर काही काड्या खराब झाल्या असतील त्या पण काढून घ्या आणि कुठे जर काळी झाली असेल तर ती पण काढून घ्या. आणि हे पहा, हे आता मी हे देणार आहे DAP. आणि DAPमध्ये फॉस्फरस आणि नायट्रोजन असते. त्यासाठी आपल्या झाडाची वाढ चांगली होते आणि झाडाला भरपूर फुले येतात, फुले येण्यास मदत होते. हे आहे एप्सम सॉल्ट आणि हे आपले दिलेले खत ऑब्झर्व करण्याचे काम करते. यासाठी हे एप्सम सॉल्ट पण देणे फार गरजेचे असते आणि हे पण आपण देऊ शकतो. हे आपण 2 प्रकारे देऊ शकतो. एक तर आपण असे थोडीच द्या, किंवा आपण लिक्विड फॉर्ममध्ये पण हे देऊ शकतो. आणि दिल्याच्या नंतर आपण ह्याला पाणी देणे फार गरजेचे असते. पाणी कसे द्यायचे तर पाणी पूर्ण गळून जाईल असे पाणी द्या, म्हणजे आपण दिलेले खत हे खाली बुडापर्यंत, मुळापर्यंत जाईल. यासाठी आपण कुंडीतला पाणी देणे पण फार गरजेचे असते. हे पहा,
हे NPK, हे एप्सम सॉल्ट आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये कसे द्यायचे ते मी पुढं दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. हे पहा, हे पाणी घेतलेले आहे आणि ह्या पाण्यामध्ये ही मोठी बकेट आहे. हे पहा, हे यामध्ये एवढे असे हे घ्या DAP आणि नंतर तेवढेच घ्या एप्सम सॉल्ट आणि ते दोन्ही टाकून नंतर काडीने कशाने आपण चांगले पूर्ण ते हलवून घ्या. चांगले मिसळल्याच्या नंतर आपण आपली कुंडी जास्त कोरडी नसली पाहिजे आणि जास्त ओली नसली पाहिजे. काल परवाच पाणी त्याला दिलेले पाहिजे अशी कुंडी असेल तर आपण हे लिक्विड आपल्या कुंडीला द्या. म्हणजे आपल्या गुलाबाला किंवा कोणत्याही झाडाला आपण हे देऊ शकतो. तुम्ही कोणतेही झाडं असतील फुले देणारे त्यांना द्या किंवा इंडोर प्लॅन्ट असतील त्यांना पण आपण हे लिक्विड देऊ शकतो. हे पहा, हे लिक्विड द्या पण पूर्ण गळून जाईल एवढे देऊ नका. थोडी थोडी द्या म्हणजे ते वायाला जाणार नाही आणि आपले गुलाब किंवा कोणतेही प्लॅन्ट असेल ते चांगले येईल. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नंतर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.